नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपण पाहत असतो की बऱ्याच मुलांचं किंवा मुलींचं लग्न ठरत नाही. काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या नेहमी येत असतात. तर अशावेळी आपल्याला एकदम साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. आपल्याला फक्त एक नारळ या ठिकाणी ठेवायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तर मंडळी, 16 मे 2026 रोजी येणारी शनी अमावस्या अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वाची मानली जाते. कारण या दिवशी शनेश्वरी अमावस्येचा योग जुळून आला आहे. 13 वर्षांनी शनी जयंती आणि शनिवार म्हणजे शनी अमावस्या एकत्र येत असल्याने हा दिवस शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत विशेष आहे. आणि या दिवशी आपण आपल्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम होत आहेत, तर ते दूर करण्यासाठी आपण उपाय करणे ते देखील तितकेच महत्त्वाचं आहे. आणि त्याच दिवशी शनीचा जन्मदिवस म्हणजे जयंती असणे हा अत्यंत दुर्मिळ योगायोग आहे. शनिदेव कर्माचे फळ देतात. या दिवशी प्रामाणिकपणे पूजा केल्यास जीवनातील अडथळे हे दूर होतात आणि यशप्राप्ती होत असते. त्याचप्रमाणे मुलांच्या कुंडलीत जे काही शनीची 7.5 असेल किंवा राहू केतूची, त्याचप्रमाणे कालसर्पदोष असू दे, पितृदोष असू दे, नजरदोष असू दे, हे संपूर्णपणे दूर होणार आहेत. तसेच बघा, शनेश्वर अमावस्येला पितृदोष आणि कालसर्पदोषाचे शांतीसाठी देखील उपाय हे केले जातात. आणि असाच महत्त्वाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे, म्हणजे शनिवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मंडळी, आजकाल आपण पाहत असतो बरेच मुलींचं लग्न ठरत नाही. लग्नात काही ना काही प्रॉब्लेम हे नेहमीच येत असतात. कधी बघा, मुलांचं सगळं लग्न ठरतं, सर्व काही होत असतं, परंतु अचानकपणे त्यांचं लग्न हे मोडून जात असतं. समोरची व्यक्ती म्हणजे त्यांना एखादी मुलगी आवडत असते, परंतु अशा वेळेस त्या मुलीला देखील हा मुलगा आवडत असतो, परंतु काही ना काही कारण निघतं आणि ती मुलगी त्या मुलाला नकार देत असते, म्हणजे लग्न हे मोडून जात असतं. तर अशा समस्या हे नेहमी उद्भवत असतात. मुलांना आणि मुलींना त्यांच्या मनासारखा जोडीदार देखील मिळत नाही. तर अशा वेळी आपण हा उपाय आहे तर आवर्जून करायचा आहे. कारण शनेश्वर अमावस्या आलेली आहे, तर असा शुभ योगायोग हे निर्माण झालेले आहेत. म्हणजे शनेश्वर अमावस्या आलेली आहे, त्याचप्रमाणे शनिवार देखील आलेला आहे. तसेच शनिदेवांचा जन्म याच महिन्यात म्हणजे ज्येष्ठ महिन्यातच झालेला आहे आणि म्हणून असे हे 3 शक्तिशाली महासंयोग जुळून आलेले आहेत. आणि म्हणून आपण या दिवशी मुलांच्या लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत, तर किंवा कुंडलीमध्ये काहीतरी दोष निर्माण झाले, नजर दोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, हे सर्व दूर होतील आणि मुलांचं लग्न लवकरात लवकर होईल. फक्त हा उपाय आपण पुन्हा श्रद्धेने, विश्वासाने करायचा आहे. तर बघा, शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय कोणी करावा, तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असं मुलांना इतका वेळ नसतो, तर मग हा उपाय आहे तर घरातील कोणत्याही सदस्याने केला तरी देखील चालेल. हा उपाय मुलाचे आई वडील करू शकतात किंवा भाऊ करू शकतो, बहिणी करू शकते, बहीण करू शकते, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. परंतु हा उपाय पुन्हा श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला करायचा आहे. तर बघा, शनिवारी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. जर मुलं हा उपाय करत असेल तर त्यांनी सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ टाकायचे आहेत आणि त्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे. कारण बघा, तुमच्यावरती, मुलांच्यावरती जी काही नकारात्मकता, ही निगेटिव्हिटी आहे, लोकांची वाईट नजर असेल तर ती देखील असल्यामुळे मुलांचं लग्नामध्ये विलंब होत असतो. म्हणून ही वाईट नजर दूर होण्यासाठी देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचं आहे. बघा, त्याच्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे वगैरे घालून घ्यायचे आहेत आणि सूर्यदेवांना देखील तुम्ही अर्घ द्यायचा आहे. त्या अर्घ देता वेळेस तो तांब्या आहे, तर त्या तांब्याभरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं काळं तेल देखील टाकायचं आहे आणि मग तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला आपल्या पितृंचं स्मरण करून तो जल पितृंना समर्पित करायचा आहे. यामुळे देखील तुमच्या कुंडलीमधला पितृदोष हा कमी होईल. तर बघा, हे झालं मुलांसाठी. जर हा उपाय मुलाचे आई वडील करत असेल तर आईने काय करायचं आहे की सकाळी तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि फरशी पुसायची आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, खडे मीठ टाकायचं आहे आणि आपलं घर स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. कारण घरामधून सगळी काही निगेटिव्हिटी ही आपल्याला अमावस्येच्या दिवशी काढून टाकायचं आहे. घरातील जाळे जलमटे देखील काढून टाकायचे आहेत. कारण आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात जर निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मकता असेल तरी देखील आपले कोणतेच कार्य हे व्यवस्थित होत नाही आणि मुलांच्या लग्नात देखील अडथळे निर्माण होत असतात. मुलांच्यासाठी स्थळं देखील येत नाहीत किंवा आलेले स्थळ आहेत तर ते मुलांना नकार देत असतात. त्यामुळे आपल्या घर देखील अमावस्येच्या दिवशी आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर बघा, हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता, कोणतेही एका वेळेस तुम्ही हा उपाय
करायचा आहे। तर बघा, आई वडील हा उपाय करत असतील तर आईने सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करून घ्यायचे, स्वच्छ कपडे घालायचे आहेत, आपला देवघर आहे तिथे जायचं आहे, बसायचं आहे। आपल्या देवघरामध्ये आपण एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत। आपले जे इष्ट देव आहेत, कुलदैवत श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, तर यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडली जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर ते सर्व दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे आणि मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा व्यवस्थितपणे व्हावा असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे। किंवा जर तुमची मुलं स्वतः हा उपाय करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, काही ना काही प्रॉब्लेम अडचणी हे नेहमी येत आहेत, तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं मुलांनी पुन्हा श्रद्धेने विश्वासाने बोलायचं आहे। आणि असं बोलायचं आहे की माझे आई वडील किंवा मी स्वतः जर हा उपाय करत आहे तर तो उपाय माझा यशस्वीपणे होऊ दे असं तुम्हाला बोलायचं आहे। तर बघा, आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे। तो नारळ आपण आदल्या दिवशीच आणून ठेवायचा, म्हणजे किराणा शॉपमध्ये भेटतो तो नारळ तुम्हाला आणायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक काळा कापड लागणार आहे, म्हणजे नारळ त्याच्यामध्ये गुंडाळून होईल इतका आपल्याला काळा कापड लागणार आहे। आणि तुम्हाला थोडासा कलावा लागणार आहे, म्हणजे जो पंचरंगी धागा असतो लाल पिवळ्या कलरचा तो धागा तुम्हाला लागणार आहे। आणि मग काय करायचं आहे की तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये तो काळा रुमाल आहे तर तो ठेवायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला तो नारळ आहे तर तो ठेवायचा आहे। आणि तो नारळ आहे तर तो पूर्णपणे तुम्हाला त्या काळ्या कापडाने बांधून घ्यायचा आहे। आणि मग तुम्हाला कलाव्याच्या साह्याने त्या नारळाला तुम्हाला बांधून घ्यायचा आहे, म्हणजे तुम्हाला 7 वेळा तो नारळ कलावा आहे तो नारळाला गुंडाळून घ्यायचा आहे 7 वेळा। फक्त त्याला आपण गाठ मारायची नाही, तर फक्त गुंडाळूनच घ्यायचा आहे, 7 वेळाच गुंडाळून घ्यायचा आहे। आणि आपण त्या नारळामध्ये आपण दक्षिणा देखील ठेवायची आहे। जर तुम्हाला 10 रुपये किंवा 11 रुपये ठेवायचे असतील किंवा 51 रुपये ठेवायचे असतील किंवा 101 रुपये तुम्हाला ठेवायचे असतील तरी देखील चालेल, तुम्हाला त्याच्यामध्ये दक्षिणा ठेवायची आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा धाग्याने बांधून घ्यायचा आहे। आणि मग त्याच्यानंतर समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी घरी असतील तर तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो मुलांच्या वरून 7 वेळा उतरून घ्यायचा आहे। प्रथम तुम्हाला मुलांना बसवायचं आहे, म्हणजे मुलांचं तोंड पश्चिम दिशेला होईल अशा, म्हणजे तुम्हाला पूर्व दिशेला मुलांना बसवायचं आहे, म्हणजे त्यांचं तोंड पश्चिम दिशेला होईल अशा ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे। आणि हा नारळ आहे तर तो मुलांच्यावरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरून घ्यायचा आहे, घड्याळाच्या उलट्या दिशेने तुम्हाला उतरून घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही हा नारळ मुलांच्यावरून उतरून घेत असाल तेव्हा तुम्हाला बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, जे काही कुंडलीमध्ये दोष आहे, नजरदोष आहे, पितृदोष आहे, कालसर्पदोष आहे, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला मनामध्ये बोलायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा नारळ घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला काय करायचं आहे की एक दिवा घ्यायचा आहे, तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत आणि कापसाची वात टाकायची आहे। आणि मग तुम्हाला तो नारळ आहे तो तुम्हाला घ्यायचा आहे, मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, फुलं असतील तर फुलं घ्यायची आहे। आणि मग तुम्हाला सरळ पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे, म्हणजे जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तर तिथे तुम्हाला जायचं। आणि मग तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तो दिवा आहे तर तो पिंपळाच्या झाडाला लावायचा आहे। तसेच तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा मारायच्या आहेत। आणि मग तुम्हाला तिथे थोडा वेळ बसायचं आहे आणि ओम शनेश्वराय नमः, ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा जप करायचा आहे। आणि मग तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजरदोष आहे, पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पिंपळाच्या झाडाला बोलायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सरळ जो आपण नारळ घेतलेला आहे, जो काळ्या कपड्यामध्ये बांधलेला नारळ आहे, तर तो आपल्याला घ्यायचा आहे। आणि मग आपल्याला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला देखील तिथे एखादा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। आणि मग तुम्हाला आपण हा जो नारळ नेलेला आहे, म्हणजे घरून नारळ आणलेला आहे, तर तो नारळ आहे तर तो तुम्हाला हनुमानजींना समर्पित करायचा आहे, त्यांच्या चरणापाशी तो नारळ तुम्हाला समर्पित करायचा आहे। आणि मग बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या लग्नात भरपूर असा विलंब झालेला आहे, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम अडचणी ह्या नेहमी येत असतात, तर ह्या संपूर्ण दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हनुमानजींना प्रार्थना करायची आहे। जर हा उपाय स्वतः मुलं करत असेल तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जो काही प्रॉब्लेम नेहमी येत आहेत, काही ना काही अडचणी संकटे हे निर्माण झालेले आहेत, कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे निर्माण झालेले आहेत, तर ते संपूर्णपणे दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला मनापासून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने हनुमानजींना प्रार्थना करायची आहे।
तर मंडळी, एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करून बघा. काही दिवसामध्येच म्हणजेच 5 दिवसात मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल आणि मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर इतर तुमचे मित्र असेल, मैत्रिणी असेल, ज्यांचं लग्न ठरलेलं नसेल तर अशा मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.